हा चला वेलकम बॅक. चला आज शक्यतो एंड आहे, लास्ट लेक्चर आहे. आज सगळा एंड होईल. कार्बन कंपाऊंड संपले. एवढ्या दिवसाचं तुमचे पेशन्स आणि एवढ्या दिवसाचं वेटिंग हे सगळ्याचा आज शेवट होईल. शेवट म्हणजे फक्त चॅप्टरच होणार आहे, बाकी सगळ्या गोष्टी चालू आहेत. अजून तर सुरू करायचंय, पण होप सो सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. शेवटचा बीट आहे, महत्वाचा आहे. लास्ट बीट दॅट इज पॉलिमर्सचा आहे. कळते मॅक्रो आणि मायक्रो. आणि पॉलिमर्स म्हणजे काय, पॉलिमरायझेशन, ह्या गोष्टी आहेत. थोडं बेसिक आहे, थोडंच बीट आहे, क्लिअर होऊन जाईल आज. व्यवस्थित लक्ष द्या. पण महत्वाचं आहे, जरा कॉम्प्लिकेटेड वाटेल पण आपलं ठरले त्या पद्धतीने कीप इट सिम्पल. जरी कॉम्प्लिकेटेड वाटत असला तरी आपल्याला सिम्पलच करून शिकायचं. त्यात काय विषय येते का? आतापर्यंत सगळं क्लिअर आहे. तसं हे आता कालचं लेक्चर आपण केलंय. कालच्या लेक्चरला आपण काय झालेलं आहे, कालच्या लेक्चर मध्ये काय होतं काल सांगा. काल कशाचा भेट घेतलाय का, गेलं डोक्यावरून? हा, कमर्शियल यूज बघितलेत, दॅट इज इथेनॉल आणि इथेनॉइक ऍसिड. इथेनॉइक ऍसिडलाच काय म्हटलं जाते, ऍसिटिक ऍसिड, आणि इथेनॉललाच काय म्हटलं जाते, अल्कोहोल किंवा स्पिरिट. लक्षात ठेवा, महत्वाचा विषय. मग ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याच्या प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीमध्ये दोन प्रॉपर्टी, दॅट इज फर्स्ट वन इज फिजिकल, सेकंड वन इज केमिकल. दोन्ही प्रॉपर्टी तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत त्या आणि तेवढ्याच गरजेच्या आहेत त्या, ते बघितले. पुढे आपण इस्टरिफिकेशन, इस्टर कसं बनतंय ते बघितलं. सॅपोनिफिकेशन, सोप कसा बनतोय त्याची रिएक्शन बघितली. दोन्ही रिएक्शन महत्वाच्या आहेत त्या, ते व्यवस्थित करा. हा, आणि हे व्यवस्थित झालं असेल तर पुढे जाता येते. आता युजेस आपण म्हणल्याप्रमाणे इथेनॉलचा यूज तर म्हणल्याप्रमाणे अल्कोहोल प्रोडक्शन साठी लागतोय. तसंच ऍसिटिक ऍसिड किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड त्याच्यासाठी काल डाऊट होता. हा, तर ते कुठं वापरतं आपण, विनेगर वगैरे फॉर्मेशन करायला कळते का, विनेगर मध्ये वापरला जातो. क्लिअर आहे. आता तो झाल्यानंतर लास्ट बीट, एंड बीट कडे आपण जातोय, दॅट इज मायक्रो आणि मॅक्रो पॉलिमर्स. कळते आता. आता आपल्याला माहित आहे कार्बन ची कॅटेनेशन पॉवर भरपूर आहे. कळते, कॅटेनेशन पॉवर म्हणजे काय, दुसऱ्या एलिमेंट सोबत ऍड होणे. कळते, आपण बघितले फंक्शनल ग्रुप आले म्हणूनच कार्बन कुणालाही ऍड करून घेऊ शकतो. या कॅटेनेशन पॉवर मुळेच कार्बनचे वेगळे नंबर ऑफ फॅक्टर्स मध्ये बघितले आपण किती बनतात, जवळपास 10 मिलियन प्रोडक्ट आहेत. किती? 10 मिलियन आहेत. त्यातले आपण जे आतापर्यंत बघितले ते सगळे काय मायक्रो लेवल येतात. कसे येतात? मायक्रो म्हणजे छोटे. मॅक्रो, मॅक्रो म्हणजे मोठे. लक्ष द्या, तर शब्दात फरक आहे. मायक्रो MI आहे आणि MA. मायक्रो आणि मॅक्रो एवढाच फरक आहे, पण पूर्ण मिनिंग वेगळं आहे. मायक्रो म्हणजे स्मॉल स्केल, कळते का, छोटे, आणि मॅक्रो म्हणजे मोठे. कळते, आता आपल्याला व्हिज्युअलाइज होणार आहे आणि मोठ्या गोष्टीत असणार आहे. कळते, मग ते सगळे आता बघायचे आपल्याला. मॅक्रो, कळते, मायक्रो आणि मॅक्रो दोन्ही मधला डिफरन्स देखील महत्वाचा आहे. डिफरन्स बिटवीनला पॉइंट येतो. क्लिअर आहे. चला मग सुरू करूयात. लास्ट बीट टाका. चला चालू करा. लय लिहून झाले, लय नोट्स काढल्यात, वही भरली असेल आता. हा चला, पण थांबू नका, शेवट आहे, संपून जाईल. पण इम्पॉर्टंट बीट आहे, याच्याशिवाय पुढे जाता येत नाही. आणि चॅप्टर म्हणल्याप्रमाणे 11, 12 तर तुमच्यासाठी VIP. हा टाका. The carbon molecules formed from hundreds of thousands of giant atoms. hundreds of thousands म्हणजे 100 असेल, 1000 असेल, एक आहे का नाही. hundreds of thousands of giant atoms. जायंट म्हणजे काय, मोठे. कळते, मोठे मोठे बी ऍटम्स असू शकतात. these are called मॅक्रो मॉलिक्युल्स. काय म्हटलं जातंय, मॅक्रो. मॅक्रो म्हणजे काय, लार्ज स्केल. कसले आहेत, लार्ज, मोठा. मॅक्रो म्हणजे मोठा. लक्षात ठेवा, मॅक्रो म्हणजे शब्दाचं फोड केली तर लक्षात घ्या, मॅक्रोला काय असणार आहे, लार्ज. काय असणार आहे, लार्ज. पॉलिमर्स, पॉलिमर्सचे दोन टाइप्स. लक्ष द्या, आता पॉलिमर आपल्याला शिकायचं आहे त्यामुळे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. पॉलिमर्सचे मेनली दोन टाइप्स असणार. एक असतोय नॅचरल, दुसरा आर्टिफिशियल. नॅचरल काय आहेत आणि आर्टिफिशियल काय आहे हे दोन्ही महत्वाचं आहे. याच्यावरती क्वेश्चन्स असतात. कळतंय, आर्टिफिशियल. सुरुवातीला मॅक्रो म्हणजे समजून घ्या. मॅक्रो म्हणजे थोडक्यात लार्ज.
मॅक्रो म्हणजे लार्ज, मॅक्रो म्हणजे लार्ज. मग आता लार्ज शिकायचंय, 1 बाय 1 सगळ्या गोष्टी आहेत त्या. पण पहिला पॉलिमर्स म्हणजे कळतंय, पॉलिमर्सचा काय असणार आहे, 2 टाइप्स मध्ये डिवायडेशन होतंय, नॅचरल आणि आर्टिफिशियल. कळतंय, नॅचरल म्हणजे नेचरने दिलेले आणि आर्टिफिशियल म्हणजे आपण मॅनमेड, कळतंय आपण बनवले असते, कळतंय आपण बनवले. ते बघायचे पॉलिमर्स म्हणजे काय, पॉलिमरायझेशन, सगळ्या गोष्टी आता पुढे 1 बाय 1 शिकायचं. मॅक्रोचा पहिला मिनिंग समजून घ्या. मॅक्रो म्हणजे लार्ज स्केल. काय असतो, लार्ज. ठीक आहे, त्यातला पहिला बिट टाका, नॅचरल मॅक्रो मॉलिक्युल्स, दॅट इज पॉलिमर म्हणू शकता त्याला. नॅचरल मध्ये पहिलं टाका पॉलीसॅकॅरिड्स लिहून देतो, नो प्रॉब्लेम. पॉलीसॅकॅरिड्स नंतर प्रोटीन्स, न्यूक्लिक ऍसिड. आता हे तर आपल्याला माहिती आहे, न्यूक्लिक ऍसिड्स. आता पॉलीसॅकॅरिड्स म्हणजे काय, लक्ष द्या. पॉलीसॅकॅरिड्स, प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ऍसिड हे तर तुम्हाला माहित आहे, कळतंय, प्रोटीन आणि न्यूक्लिक ऍसिड. आता याच्यामध्ये कार्बन असते ना, कार्बन शिवाय बनतंय का प्रोडक्ट, कार्बन शिवाय काहीच बनू शकत नाही. आता पॉलीसॅकॅरिड्स म्हणजे काय लिहून घ्या, त्याच्यामध्ये फूड, अन्न, आपण जे खातो ते अन्नात म्हणजे पॉलीसॅकॅरिड्स, छोटे छोटे गोष्टी. क्लॉथिंग, क्लॉथ्स, काय क्लॉथ्स. आता क्लॉथ म्हणजे लक्ष द्या, नॅचरली मिळणार, त्यात नवीन काय केलं का आर्टिफिशियल मध्ये. आर्टिफिशियल आपण नंतर पुढे पॉलिस्टर, नायलॉन बनवतो, तो वेगळा विषय, तो पुढे आहे. पॉलीसॅकॅरिड्स मध्ये शेल्टर, फ्रॉम स्टार्च अँड सेल्युलोज. स्टार्च अँड सेल्युलोज, स्टार्च असतोय, सेल्युलोज असतोय. प्रोटीन्स मध्ये जो पॉलिमर आहे, लक्ष द्या, प्रोटीन्स मध्ये जे कार्बन कंटेंट आहे त्याला काय म्हटलं जाते, रिस्पॉन्सिबल फॉर द मुवमेंट. कशासाठी आहे, मुवमेंट. कारण प्रोटीन्स असल्याशिवाय मुवमेंट करता येईल का आपल्याला व्यवस्थित, होणार. प्रोटीन्स रिस्पॉन्सिबल असल्याशिवाय मुवमेंट करता येते का, नाही, त्यामुळं ते गरजेचं आहे. क्लिअर आहे. न्यूक्लिक ऍसिड ह्या गोष्टी तर माहित आहेत आपल्याला. ठीक आहे, लिहून घ्या. न्यूक्लिक ऍसिड मध्ये इथे लिहिलं का, रिस्पॉन्सिबल फॉर मुवमेंट्स. प्रोटीन्स मध्ये लिहिलं पुढं. न्यूक्लिक ऍसिड मध्ये लिहा, कंट्रोल द हेरिडिटी ऍट द मॉलिक्युलर लेवल. न्यूक्लिक ऍसिड मध्ये काय, कंट्रोल द हेरिडिटी ऍट मॉलिक्युल लेवल. हेरिडिटी ऍट मॉलिक्युलर लेवल, लक्ष द्या. म्हणजे न्यूक्लिक ऍसिड म्हणजे काय, लक्ष द्या. न्यूक्लिक ऍसिड आपण बघितले, डीएनए, आरएनए, त्याच्यामध्ये बी कार्बन आहे ना, डीएनए आहे, आरएनए आहे. डीएनए दॅट इज डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड. कळते. आता हेरिडिटी इन्फॉर्मेशन आहे, डीएनए ट्रान्सफर करणार ना, जीन्स. मग आता हे जे ट्रान्सफर होणार आहे याच्यामध्ये बी कार्बन आहे ना, डीएनए मध्ये बी कार्बन कंटेंट आहेच. कळते. त्यामुळे हे काय नॅचरल आहेत, पण ह्याच्यात काय आर्टिफिशियलचा विषय येतो का, दीज आर द नॅचरल. पॉलीसॅकॅरिड्स, प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ऍसिड. कळते. हे तीन तुम्हाला माहित असावं. हे काय नॅचरल पॉलिमर्स. कसले, नॅचरल. न्यूक्लिक ऍसिड, न्यूक्लिक ऍसिड कळते का, डीएनए, आरएनए, कळते का, जे बॉडी मध्ये कळते, न्यूक्लिक ऍसिड्स. कळते, डीएनए, आरएनए असेल, बाकी गोष्टी. प्रोटीन्स तर तुम्हाला माहिती, पण मुवमेंट साठी आपल्याला लागणार आहे. पुढं मॅन-मेड दॅट इज आर्टिफिशियल मॅक्रोमॉलिक्युल्स. मॅन-मेड मॅक्रोमॉलिक्युल्स. तर मॅन-मेड मध्ये लक्ष द्या, लिओ हेनरिक बॅकेलेंड ह्यानं पहिला बनवलाय. कळतं का, नाव काय त्याचं, लिओ हेनरिक बॅकेलेंड. ह्यानं पहिला मॅन-मेड पॉलिमर बनवला होता. कोणी, लिओ हेनरिक बॅकेलेंड ह्यानं बनवलेला होता. कधी बनवला ह्यानं, 1907. कळतं का, बॅकेलाइट. द इंट्रोडक्शन ऑफ, लिहून घ्या, द इंट्रोडक्शन ऑफ बॅकेलाइट in 1907.
in 1907 marked the introduction of polymer H. Marked the introduction of polymer H. लक्ष द्या, म्हणजे पहिला पॉलिमर काय आला बॅकेलाइट नावाचा. कोणी बनवला होता? लिओ हेनरिक बॅकेलँड. कळते का? लिओ हेनरिक बॅकेलँड ह्यानं काय तो बॅकेलाइट नावाचा पहिला पॉलिमर बनवला होता 1907 आणि तिथून पॉलिमरची एज सुरू झाली. म्हणजे तिथून जनरेशन पॉलिमरायझेशनची जनरेशन सुरू झाले. त्याच्या आधी होते का? नाही. त्यानं पहिले इंट्रोड्यूस केला मॅन मेड. कळते? हा, मॅन मेड मध्ये लिहून घ्या. मॅन मेड फायबर्स which have strength like natural fibers as a natural fibers like cotton, wool and silk. लक्ष द्या, आता कॉटन, वूल, सिल्क हे काय तरी नॅचरल आहेत. हे सगळे काय नॅचरल, पण याच्याच लेवलची स्ट्रेंथ आणि याच्याच लेवलचं स्टफनेस आपल्याला मिळते जे कोणाकडनं मॅन मेड करून. खाली ज्या मॅन मेड मध्ये, आता मॅन मेडचे एक्झाम्पल काय? पॉलिस्टर, नायलॉन. नायलॉनचा धागा म्हणतो ना, नायलॉनचा दोरा असेल, पॉलिस्टर. आता जी लक्ष द्या, नाईट पॅन्ट वगैरे पॉलिस्टरीन. कळते? हे जे मटेरियल आहे हे कुठून आलेलं आहे? आर्टिफिशियल आहे. नॅचरल आहे का ते? इट इज आर्टिफिशियल. काय आहे ते? आर्टिफिशियल मेथड. कळते? लिहिले ते पॉलिस्टर आणि नायलॉन. पुढे लिहा. हा, ते नॅचरल आहेत. आधी जे सांगितले तुम्हाला कॉटन, वूड ते जे सांगितले ते सगळे काय नॅचरल आहेत. ते काय नॅचरल. सिल्क हे नॅचरल मिळते. पण हे आता तुम्हाला म्हणलं पॉलिस्टर आणि नायलॉन, आता पुढं हे सगळे काय आहेत? मॅन मेड आहेत. काय आहेत? मॅन मेड. पुढे लिहून घ्या. इलास्टोमर्स which have the इलास्टिक प्रॉपर्टी ऑफ रबर. इलास्टोमर, इलास्टोमर बघितले ना? इलास्टोमर. आता तुम्ही ट्रॅक सूटला वगैरे बघा, लक्ष द्या, तुम्ही किती बी स्ट्रेच करा पुन्हा ह्याचं ओरिजिन येते. कळतं? म्हणजे इलास्टिक प्रॉपर्टी असते. कळते? इलास्टिसिटी रबर सारखी प्रॉपर्टी त्याला दिलेली असते. पुढं सगळ्यात महत्वाचं जे आपण वापरतो प्लास्टिक्स फ्रॉम विच नंबर ऑफ टाइप्स ऑफ आर्टिकल्स. प्लास्टिक मध्ये एक आहे का? अख्खा मेन जी क्रिएशन आहे, लक्ष द्या, मेन जी क्रिएशन आहे पॉलिमरचं ते कोण आहे? प्लास्टिक. आता सुरुवातीला आपल्याला वाटलं होतं की प्लास्टिक हे सगळ्यात ह्यूज ऍडव्हान्टेज आहे, पण काळ जाईल तसं प्लास्टिक काय झालं? ह्यूज डिसएडव्हान्टेज झालं. का? तर त्याचं तुम्ही डिग्रेडेशन करू शकत नाही. कळते का? विल्हेवाट लावता येत नाही. त्यामुळे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आता तो झालाय. कळते? प्लास्टिकच प्रॉब्लेम झालाय. पहिला जेव्हा शोध लागला होता तेव्हा प्लास्टिक सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज वाटलं होतं. कळते? पण आता तोच काय होऊन बसलाय? डिसएडव्हान्टेज झालेला आहे. कारण का? तर त्याचे कंडिशन्स घेतलेले नाही, ते काळजी घेतली का? वेस्ट म्हणून तसंच सोडते आपण. रिसायकलिंग वगैरे प्रोसेसवर फोकस करत नाही, त्यामुळे त्याचा वेस्ट वाढत चाललाय. कारण तो किती बी म्हणलं तर नॉन बायोडिग्रेडेबल आहे. विरघळत आहे का किंवा पगळणार आहे का? नाही. त्याची लाईफ लॉंग आहे. हा, लिहिले. एक्झाम्पल टाका. स्पॅन्डेक्स, पॉलिथिन. आता हे तर तुम्हाला माहितच आहे. स्पॅन्डेक्स आणि पॉलिथिन हे कळाले का? नॅचरल आणि आर्टिफिशियल कळाले का सगळे? नॅचरल काय काय ते सांगा शंभू. हा, नॅचरलचे 3. हा, नॅचरलचे 3. हा, नॅचरलचे किती आहेत? कुठले कुठले आहेत? न्यूक्लिक ऍसिड. नॅचरलचे किती आहेत? 3 आहेत. काय काय आहेत? न्यूक्लिक ऍसिड, प्रोटीन्स आणि पॉलिसॅक्रेटिस. कळते? पॉलिसॅक्रेटिस. मग पॉलिसॅक्रेटिस मध्ये रिव्हिजन का घ्यायला? तुम्हाला रिव्हिज करायला पाहिजे. तिथल्या तिथं तो कन्सेप्ट क्लिअर करा. पुढे 10 फूट वळू नका. हा, पॉलिसॅक्रेटिस मध्ये काय येतं मग? आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे काय काय आले? फूड क्लॉथ्स. कळते का? शेल्टर्स किंवा तुमचं स्टार्च, ग्लुकोज. कळते? हे सगळं काय ते पॉलिसॅक्रेटिस मध्ये येतोय. पुढं त्याच्यानंतर काय येतोय? प्रोटीन्स. मग प्रोटीन्स मध्ये तुम्हाला माहित आहे प्रोटीन्स मध्ये काय काय आहे? हा, काय काय आहे? हा, मुवमेंट्स. तुमच्या सगळ्या मुवमेंट्स क्रिएट होतात. नंतर न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिक ऍसिड मध्ये काय? डीएनए. कळते का? हा, आपल्या हेरिडिटीचे ऍक्टिव्हिटी. कळते? हेरिडिटीचे तुम्हाला कंट्रोल करायचे म्हणजे डीएनए, आरएनए. कळते? ते सगळं. नंतर पुढं
हे झाले नॅचरल. पुढे आर्टिफिशियल. आर्टिफिशियल मध्ये म्हणल्याप्रमाणे आपण मॅन मेड बनवलेले आहेत. कुणी बनवलं पहिला? लिओ बँगड्रिट. कळतं का? त्याने बॅकेलाइट बनवलाय. कुठला बनवलाय? बॅकेलाइट. 1907 ला पहिला स्टार्टिंग ऑफ झाला. स्टार्टिंग केली बॅकेलाइट पासून. मग नंतर पुढे वेगवेगळे बनले. मग काय आला? पॉलिस्टर आला. पुढे काय आला? प्लास्टिक आलाय. फायबर नाही, इलास्टोमर आहे. कळते का? नायलॉन. नायलॉनचे धागे म्हणतो. हे सगळे काय आहेत? मग पुन्हा पुढे जाऊन बनलेले आर्टिफिशियल पॉलिमर्स. आर्टिफिशियल पॉलिमर्स. तर मग सगळ्यात महत्वाचं आहे पॉलिमरायझेशन म्हणजे काय? व्हॉट इज पॉलिमरायझेशन? कळतंय? पुढचा बीट टाका. ह्यातला सगळ्यात महत्वाचा शिकण्यासारखा विषय पॉलिमरायझेशन. पॉलिमरायझेशन. हा, लिहून घ्या. आता लक्ष द्या. पॉलिमरायझेशन शिकायच्या म्हणल्यावर पहिली गोष्ट आहे, सिंगल जर चेन असेल एखाद्या प्लास्टिक साठी, लक्ष द्या, प्लास्टिक म्हणा किंवा एखाद्या कार्बनची सिंगल चेन आहे, लक्ष द्या, सिंगल चेन आहे तर ते काय झाला? तुमचा मोनोमर. सिंगल चेनला काय म्हणणार आहे? मोनोमर. सिंगल चेनला काय म्हणणार आहे? मोनोमर. पण ती जर चेन कंटिन्यू, आता समजा रेल्वे डब्बा, एक डब्बा आहे तर मोनो. पण पूर्ण जर कंबाईन आला तर पूर्ण रेल्वे झाली. कळते का? पण एक एक डबे होते. मग तसेच आहेत. कळते का? तसाच विषय पॉली. पॉली म्हणजे कळते का? नंबर ऑफ सगळेच येतात. पॉलिमरायझेशन म्हणजे काय? सगळेच मिक्स होणार. काय होणार आहे? नंबर ऑफ जण सगळे मिळून आले तर त्याला काय म्हणणार आहे? पॉलिमरायझेशन. सिंगल असला तर त्याला काय म्हणणार आहे? मोनोमर. सिंगल असेल तर मोनोमर. नंबर ऑफ आहेत म्हणून काय म्हणतो? पॉलिमर. कळते का? नंबर ऑफ आहेत म्हणून पॉलिमर. काय म्हणायचं आहे? पॉलिमर. काय म्हणतो? पॉलिमर. मग पॉलिमरायझेशन म्हणजे काय हे कळायला पाहिजे. पहिला हे डिफरन्स समजून घ्या. हे ज्याला कळालं त्याला पुढचे विषय कळणार आहे. मोनोमर म्हणजे सिंगल, पॉलिमर म्हणजे काय? नंबर ऑफ. बंच मध्ये कधी बंच मध्ये सेट मध्ये येत असते. क्लिअर आहे? सेट मध्ये येणार आहे. टाका पॉलिमरायझेशन. हा, लिहा मग पॉलिमरायझेशन मध्ये द रिएक्शन विच monomer molecules are converted into polymers are converted into polymers are called polymerization. काय म्हटलं जाते? पॉलिमरायझेशन. हे महत्वाचं आहे. स्ट्रक्चर ड्रॉ करा म्हणजे इथंच हा विषय क्लिअर होते. आता जर इथं तुम्हाला कळाला तर पुढे प्रॉब्लेम येत नाही. लक्ष द्या. त्यामुळे इथं नीट समजून घ्या. लक्ष द्या. हा, पॉलिइथाइलिन. आता लक्ष द्या. नंबर ऑफ चेन्स मोनोमर. लक्ष द्या. हा जर बघितला मोनोमर आहे, सिंगल आहे ना, मोनोमर. पुढं हा मोनोमर आहे, हा मोनोमर आहे. डब्बा रेल्वेचा आता म्हणल्याप्रमाणे मिक्स झालेत. मिक्स झाल्यावर पुढे जाऊन एकच बनलाय. मिक्स होऊन एकच बनला म्हणजे पॉली बनलाय. इथं काय इथिलीन होता, इथं काय असणार आहे? पॉलिइथिलीन.
काय असणार आहे पॉलीइथिलीन. आता इथं बघा ते ह्यात काय फरक आहे का, फक्त काय केले सगळे मिळून डबे मिक्स केलेत, काय केलेत सगळे मिळून डबे मिक्स केले, कळतंय दॅट इज पॉलिमरायझेशन. काय केले हे पॉलिमरायझेशन म्हणजे कॉम्बिनेशन, कळतंय कंबाईन मिक्स केले, सगळ्याला आणून मिक्स केले, दॅट इज अ पॉलिमरायझेशन. कळलं का, पॉलिमरायझेशन म्हणजे कळते का, मोनोमर म्हणजे एकटा, पॉलिमर म्हणजे सगळ्यांना मिळून. रेल्वेचे डबे, एक डब्बा होता वेगळा होता, सगळे मिळून आले अख्खी रेल्वे बनले, कळते. आता सगळे रेल्वेचे जोडायचे आपल्याला, पण इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं लय भारी बीट आहे. हा एन, एन म्हणजे नंबर ऑफ टाइम्स. आता ते फिक्स आहे का, मला वाटेल तेवढे डबे मी वाढवू शकतोय, दोनच आले थांबवले असं आहे का. एन म्हणजे काय नंबर ऑफ टाइम्स, पुढे येतच जाणार आहे, त्याच्यात फिक्स आहे का. हे डबल बॉन्ड आहे रे, इक्वल टू साइन आहे रिएक्ट, तेच डबल बॉन्ड काढले आपण. आता इथं पुढे तुम्हाला कळेल ते विषय, थांबा जरा. हे इक्वल टू साइन आहे किंवा रिएक्शन आहे असं लक्षात घ्या, डबल बॉन्ड होते. हा इथं फक्त इथे एक चेन काढा, कळते का, हा कंप्लीट नाहीच आहे, कंप्लीट नसतेच, पॉलिमर आहे ना ते, कंप्लीट नसतेच, तेच सांगालो मी, कंप्लीट नसायलाच पाहिजे. का नसायला पाहिजे, इकडे एक शिल्लक ठेवलाय, तिकडे एक शिल्लक ठेवलाय, म्हणजे इकडे किती बी वाढू शकते, इकडे किती बी, कळते का, नसायलाच पाहिजे ना. मग पॉलिमर काय म्हणणार त्याला, कारण त्याची कॅपॅबिलिटी आहे की तो वाढू शकतो, एक्सटेंड होणार आहे पुढे जाऊन. झाले का हे. आता आपल्याला थोडेफार ब्रॅकेट्स आहेत, ह्या गोष्टी आहेत, ह्या महत्वाच्या आहेत, आता हे विचारले जातात एक्झाम्पलला. चार्ट येतोय, चार्ट आपल्याला आला पाहिजे, कळते का, चार्ट विचारला जातोय, म्हणजे चार्ट म्हणजे चार्ट टाईप, पण हे सगळ्यात महत्वाचं युजेस आणि गोष्टी माहित असल्या पाहिजे. हे झाले. चल पहिला पॉलिथिन, काय घेतलंय पॉलिथिन, काय हा पॉलिथिन पॉलिथिन मध्ये बघा मोनोमर, मेन मोनोमर कोण आहे बघा, CH2 डबल बॉन्ड CH2, that is इथिलीन. इथिलीन ह्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला, स्ट्रक्चर कसं बनतंय, कारण आता आपल्याला काय करायचं आहे, मोनोमर करायचं, मोनोमर आहे त्याला काय करायचं आहे पॉलिमर. तर पॉलिमर म्हणजे मी काय 10 लिहित बसणार आहे का, 10 लिहित बसणार आहे का, नाही. फक्त काय करणार आहे लक्ष द्या, मोनोमर होता तेव्हा CH2 डबल बॉन्ड मध्ये होता, CH2 डबल बॉन्ड. आता मी काय करणार आहे, फक्त हा डबल बॉन्ड तोडणार आहे, इकडे एक सिंगल बॉन्ड तिकडे एक सिंगल बॉन्ड वाटून देणार, कारण का पुढे ऍड होत राहणार ना, कळते का. पॉलिमर म्हणजे काय, डबल बॉन्ड वाल्याला सिंगल बॉन्ड थोडक्यात, कळते का, डबल बॉन्ड असला तर सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता इथं स्ट्रक्चरल फॉर्म्युला कुणाचा आहे, हे काय आहे पॉलिमर, लक्ष द्या. तो काय होता मोनोमर, मोनोमरचा काय बनवायचा आता पॉलिमर, CH2 आहे बरोबर आहे, 2 हायड्रोजन 2 हायड्रोजन, पण इथं मध्ये काय होता रे सिंगल बॉन्ड होता, पण इथं काय केलं आपण आता, ते सिंगल बॉन्डच्या ऐवजी त्याला तोडलेलं आहे, कळते. हे इकडे लिहा यूज. पॉलिथिन माहित आहे तुम्हाला कशासाठी वापरतो, कॅरी बॅग्स, स्पोर्ट्स वेअर वगैरे. स्पोर्ट्स वेअर म्हणजे पॉलिथिनचे, आता आपण कपडे वगैरे वापरत नाही का, विअरिंगचे पॉलिथिन. हा नाईट पॅन्ट असेल, ट्रॅक पॅन्ट म्हणा. हा टेफ्लॉन, टेफ्लॉनचा बघा फॉर्म्युला CF2 हा हा महत्वाचा आहे, मग काय कशासाठी बसायचं काय, टेट्रा फ्लोरो इथिलीन.
सेम स्ट्रक्चर असणार आहे, लक्ष द्या. फक्त आपल्याला एकच करायचं आहे, डबल बॉन्ड आहे तो डबल बॉन्ड तोडून सिंगल सिंगल करायचं, कळतं का? आणि लास्टला एन लावायचा. एन का तर नंबर ऑफ पेज, पॉलिमर म्हणलं की एन आलाच पाहिजे, कारण तो काय होणार आहे, रिपीट होत जाणार आहे. काय होते, रिपीट होते. फक्त इथं कार्बन कार्बन, पण इथं काय असणार आहे, फ्लोरीन असणार आहे. का हायड्रोजन आहे का, टेफ्लॉन मध्ये लक्ष द्या, फक्त काय असणार आहे, फ्लोरीन. कळते? कुकिंग वेअर्स नॉन स्टिकी सबस्टन्स, कळते का? कुकिंग वेअर्सला तिथं वापरला जातो. हे क्लिअर आहे? हा, ब्रॅकेटच्या बाहेरच एन काढायचं. एन म्हणजे काय इंडिकेट करते, कळलं का? हा पॉलिमर कंटिन्यू होणार आहे, कळते? आता इथं फक्त एक मोनोमर घेतला मी, CF2 पण असे मी किती नंबर ऑफ घेऊ शकतो ना, अजून CF2 येणार, म्हणजे रेल्वेचे डब्बे अजून किती बी वाढवू शकतो. ते फिक्स आहे का, नाही. त्यामुळे पॉलिमरला जे आहे ते डबल बॉन्डला तोडून सिंगल बॉन्ड द्यायचा. सिंगल बॉन्ड कसा दिला बघा, इथं डबल होता, हा तोडून काय केला, इकडे सिंगल तिकडे सिंगल केलाय, कळते का? म्हणजे दोन्हीला एक एक बॉन्ड वाटून दिलाय, का तर इकडे पुढे कनेक्ट होणार आहे ना, डब्बे जोडत जाणार आहेत. डब्बे काय होणार आहेत, जोडत जाणार. कळते? हे झालं का? ड्रॉ करा, हे महत्वाचं आहे. साइडला झाले. कुकिंग मध्ये वगैरे का त्या कुकिंग स्टिक्स मध्ये नॉन स्टिकला तिथं यूज होते. युजेस काय तुम्ही करू बी शकता. मेन आपल्याला स्ट्रक्चर्स आहेत. इकडचं झाले ना. हे झाले ना. हा रिवाइज करा 2 मिनिट. आता त्याला जरा वेळ लागेल चार्टला. टेबल महत्वाचा हा. ग्रुपला शेअर केल्यावर शिकवायचं काय मग. हे तुम्ही रोज ऐकणार आहे इथे गोष्टी, त्यामुळे हा महत्वाचा बरं का. पॉलिव्हिनाइल क्लोराइड सगळ्या गोष्टी डिफरंट ठेवा. हा डिफरंट ठेवा सगळं, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल, नाहीतर पुढे प्रॉब्लेम होते बा. क्लिअर आहे. आता 1 बाय 1 हे पुन्हा लिहून घ्या. कुठलं व्ही पॉलिव्हिनाइल क्लोराइड. पॉलिव्हिनाइल क्लोराइड PVC ऐकलं ना का, पाईप पडत नाही तुम्हाला, तोच आहे.
हा योच पाईप त्यो रुको रुको जरा रुको, अजून इथं कंप्लीट कुठं झालंय? हे सगळ्यात महत्वाचा चार्ट आहे, अजून एकदा सांगतोय. ह्याच्यातला क्वेश्चन यायला म्हणलं तर हाच महत्वाचा विषय. तेच सांगतोय, शेवट बीट आहे म्हणून पोरं जाऊ दे बघू म्हणून ठेवते, ठेवलं की मग ह्यानं तुम्हाला ठेवते. मग एवढा मोठा नाही रे, कुठलं तरी एखादं येतंय. आता आपल्याला काही स्वप्न पडलं नाही कुठलं येणार, कळतंय का? आपल्याला माहित आहे हेच येणार आहे. एवढं सगळं 4 मार्काला टाकल्यावर झाली, मग पोरग जीव सोडल. आता इथं स्ट्रक्चर काढायचं आहे. स्ट्रक्चर साठी वेगळं सगळंच वेगळं करावं लागणार आहे. सेमच आहे काय? सेम आहे कळलं की तुला? आता मला सांग सेम आहे का? अजून कंप्लीट कुठं झाले स्ट्रक्चर? सेम काय आहे फरक काय हे कळण्यासाठी तर एवढा कुठाना चालू आहे. झाले का? लक्ष द्या, हे जे ॲरो आहेत हे पूर्ण ब्रॅकेटला कट करा, हवेत ठेवू नका आणि बाहेर एन पाहिजे. एन काय इंडिकेट करते? पॉलिमर. आता ह्या गोष्टी लक्षात घ्या, हे बेसिक आहे, हे माहित असलं पाहिजे, त्याच्याशिवाय येणार नाही. 1 बाय 1 आता लक्ष द्या. पॉलिथिन मॉलिक्युल. आता लक्ष द्या, इथं पॉलिप्रोपेलिन आहे ना, कळते का? प्रोपेलिन आहे ना इथं, कळते का? इथं काय असतंय? प्रोपेलिन. CH3 आहे ना, CH3 म्हणल्यावर काय असणार आहे? प्रोपेलिन. लिहून घ्या वाटलंच तर प्रॉप. इथं स्टरीन वापरलंय, इथं क्लोराईड वापरलंय, कळते का? म्हणून क्लोराईड आहे. इथं ॲक्रायलो नायट्रेट वापरलंय म्हणून ॲक्रायलो नायट्रेट आहे. तसंच इथं प्रोपेलिन वापरलं म्हणून प्रोपेलिन आहे. प्रोपेलिन तुम्हाला माहित आहे, प्रोपेलिन प्रॉप किती नंबर आहे? लक्ष द्या. चला आता झालंय का? लक्ष द्या. चला महत्वाचा विषय आता हे
2 मिनिटात सांगतोय. लास्ट बीट आहे. होप सो चॅप्टर एंड आहे. हा सगळे खुश आहेत. झालं एकदा सगळं. हा हा कधी नाही ते संपला. हा 50 पानं भरू ना 100 पानं भरू, समजणं गरजेचं आहे. समजला पाहिजे. चला ठीक आहे. हा झालंय का? चला जागेवर राहतो. मी चार्ट ड्रॉ करून घेतलाय असं समजू, पुढे कामाला लागू. कळते? बघा आता पहिला बघा सगळीकडे फिक्स आहे. आता या 4 मध्ये जर सिमिलॅरिटी शोधा तर तुम्हाला सापडत पॉली 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 पॉली. फक्त सिमिलर शोधा. चार्ट बघितला असं बघितलं तर लय अवघड वाटते. हे काय केमिकल C6H5Cl ट्रिपल बॉन्ड आणि हे काय घेणं देणं नाही. डिस्ट्रीब्युट करा. कळते का? अजूनपर्यंत कीप इट सिंपल वरच आपलं, त्याच्यावरच चालणार सगळं. सगळीकडे पॉली आहे. पॉली पहिला काय स्टरीन आहे. पॉली स्टरीन. इथं काय पॉलीविनाइल क्लोराइड. विनाइल क्लोराइड म्हणजे पीव्हीसी पाईप वगैरे बघतो आपण. कळते का? नंतर पॉलीॲक्रेलोनाइट्राइड. कळते? पॉलीॲक्रेलोनाइट्राइड आणि पॉलीप्रॉपेलिन. पॉलीप्रॉपेलिन. आता हे पॉलिमर्स आहेत. मग आता ह्यांच्यासाठी मोनोमर. मोनोमर म्हणजे काय? सिंगल डब्बा एकटा असतोय. एकटा असताना त्याचं स्ट्रक्चर काय? सगळीकडे फिक्स आहे. CH2. कळते का? CH डबल बॉन्ड CH2. चेक करा. CH डबल बॉन्ड CH2 सगळीकडे. कॉमन थिंग कॉमन शोधा. डिफरन्स कोण जाईल? CH डबल बॉन्ड CH2 CH डबल बॉन्ड CH2 आहे का सगळीकडे? हे क्लिअर आहे? डबल बॉन्ड लावलाय म्हणजे साधी गोष्ट आहे. डबल बॉन्ड शिवाय मोनोमर घेणार आहे का? डबल बॉन्ड आहे त्याला तोडून सिंगल बॉन्ड करून मग पॉलिमर बनणार. क्लिअर आहे? डबल बॉन्ड तर असलाच पाहिजे. आहे पुढं. मग आता जे तुमचा बेस आहे तो बेस फक्त तिथे येणार आहे. इथे स्टरीन आहे. मग स्टरीन काय? C6H5. स्टरीन काय? C6H5. पुढं विनाइल क्लोराइड. विनाइल क्लोराइड म्हणजे काय? क्लोराइड Cl क्लोराइड माहित आहे तुम्हाला. क्लोराइड. नंतर पुढं ॲक्रायलोनाइट्रेट. ॲक्रायलोनाइट्रेट काय आहे? C कार्बन. कळते? C ट्रिपल बॉन्ड N. C ट्रिपल बॉन्ड N. हे क्लिअर आहे? पुढं इथं काय नावातच आहे प्रोपेलिन CH3. हे तर माहितच आहे. प्रोपेलिन CH3. आता याचे स्ट्रक्चर काढायचे. काय अवघड आहे का? हा याला फक्त सिंगल बॉन्ड तोडायचा. आता जर तुम्ही म्हणला तर याचे नंबर ऑफ असे लाईन भर भरू शकताय. काय गणित देणार का? ते होऊ नये म्हणूनच आपण काय करतो? ब्रॅकेटच्या बाहेर N लावतो. तर ते नंबर ऑफ टाइम्स आहे. मग आता इथं हे खालची स्ट्रक्चर फिक्सच आहे. C सगळीकडे असणार आहे. पुन्हा हायड्रोजन इथं किती? 1 आहे. इकडे किती आहेत? 2 आहेत. इथं 1 इकडं 2. प्रत्येकात बघा कॉमन आहे. आता अवघड काय वाटणार नाही. लक्ष द्या कारण आता समजले तर सोपं. हे क्लिअर आहे? हे सगळं फिक्स आहे. इकडे 3-3चा सेट 6 फिक्सच आहे. फक्त चेंज होणार एका कंडिशन आहे. इथं स्टरीन लागलाय तर स्टरीन इथे येणार आहे C6H5. इथं कोण? क्लोरीन होता. क्लोरीन आला. इथं ॲक्रेलोनाइट्राइड दॅट इज C ट्रिपल बॉन्ड. कळतं का? इथं C ट्रिपल बॉन्ड. C ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन. कळतंय? पुढं इथं काय होतं? प्रोपेलिन आहे म्हणजे CH3. हा CH3 इथं पुढे आलाय. कळतंय? समजते का? अवघड आहे का? तर आता याचे युजेस लिहून घ्या. हा युजेस बरं झाला आठवण केली. नाहीतर जल्दी मे गडबड. हा याच्यासाठी यूज लिहा. थर्मोकॉल. थर्मोकॉल्स मध्ये वगैरे पॉलिस्टरीन कुठं असते? मेनली थर्मोकॉल. हा खाली हे तर तुम्हाला माहितीच आता. पॉलिविनाइल क्लोराइड. PVC पाइप्स. हा ॲक्रायलोनाइट्राइड इथं लिहा. विंटर क्लॉथिंग म्हणजे थंडीचे जे कपडे वापरतो आपण. कळते का? स्वेटर वगैरे जे असतील ते. नायट्राइल ॲक्रायलोनाइट्राइड. हा आणि लास्टला पॉलीप्रोपेलिनला इंजेक्शन स्पिरिंज वगैरे. कळते का? इंजेक्शनचे जे स्पिरिंज वगैरे असतात त्याच्यासाठी पॉलीप्रोपेलिन. समजते? डाऊट आहे का? हा आता पुढं हे झालं. हाय हा लगेच संपायचीच घाई. हा ठीक आहे. हा होमोपॉलिमर म्हणून एक बीट असतोय. होमोपॉलिमर. आता इथं काय आले रे? सेम टाईपचे आलेत. काय आलेत? सेम आलेत. पण जर वेळेला सेम येईल का? नाही. मग त्याला काय म्हणणार आहे? होमो. हा पॉलिमर्स. लक्ष द्या. होमो म्हणजे काय? सेम. होमो म्हणजे सेम. पॉलिमर्स फॉर्म्ड बाय रिपीटेशन ऑफ सिंगल मोनोमर. सिंगल मोनोमर रिपीट व्हायला ना. इथं दुसरा रिपीट आला का? तोच मोनोमर पुन्हा एकदा येतोय. सिंगल मोनोमर आर कॉल्ड होमोपॉलिमर्स. काय म्हटलं जाते? होमोपॉलिमर्स.
कळतंय? हा, पुढे लिहून घ्या. द अदर टाइप ऑफ पॉलिमर्स आर फॉर्म्ड फ्रॉम 2 or more monomers. They are called copolymers. को म्हणजे कळतं का? एकटाच असतोय का? एकटा आहे का? नाही, कंबाईन मध्ये येणार आहे. अजून एकदा सांगू का? अदर टाइप ऑफ पॉलिमर आर फॉर्म्ड फ्रॉम 2 or more monomers. दे आर कॉल्ड कोपॉलिमर्स. काय म्हटलं जाते त्यांना? कोपॉलिमर्स म्हटलं जात. क्लिअर आहे? म्हणजे कॉम्बिनेशन मध्ये येते त्यांना काय म्हणायचं आहे? कोपॉलिमर्स. क्लिअर आहे? हा, संपला मला. हा, ठीक आहे. तर फायनली आता आपण म्हणू शकतोय की हा चॅप्टर इथं क्लिअर आहे. व्हेरी व्हेरी व्हेरी, अजून किती भी लावायचे तेवढे लावा, तेवढा इम्पॉर्टंट आहे. होप सो सगळ्याला क्लिअर आहे. तुमच्यासाठी जेवढं घेतलंय केले रेकॉर्डिंगचं कष्ट, ठीक आहे, सगळ्यांना समजले. चला भेटूयात, अभ्यास करा. ऑल द बेस्ट. थँक्यू.